नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण अखेर आजीसमोर आता ह्या राकेशचं घाणेरडं सत्य कसं येणार आहे आणि तो आपल्या नातीला म्हणजे अंजलीला कसं फसवतो आणि ईश्वरीला कसा त्रास देतो। ईश्वरीची छेड काढताना मात्र तिच्या अंगलट येताने आता राकेशला आजी मात्र कसे रंगेहात पकडणार आहे आणि त्या राकेशच्या तावडीतून मात्र आता ती ईश्वरीला वाजवून राकेशला मात्र कसा आता धडा शिकवणार आहे। राकेशचा घाणेरडा चेहरा आजीसमोर येताच आजीच्या पायाखालची जमीन सरकते। आजी राकेशला चांगला धडा शिकवते। ईश्वरी समोर आता आजी अगदी सनकनी त्या राकेशच्या कानामागे मारते आणि कुत्र्यासारखं मारत त्याला त्या घराच्या बाहेर हकलते। अखेर आजी आता स्वतः ईश्वरीला न्याय मिळवून देणार आहे आणि ईश्वरीचा खरेपणा आजीसमोर तर येणार आहे। तर मित्रांनो, राकेशची घरातून कशा प्रकारे हकालपट्टी होते, आजी राकेशला कुठली शिक्षा देते ते पाहणं आता खूपच असं रोमांचक ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। चला तर मग वाट कसली बघता। तेव्हा आता आजी मात्र राकेशचं खरं रूप आता तिच्यासमोर येते आणि ईश्वरीला ह्या संकटातून कशी वाचवते। तर मित्रांनो, हे बघा, आत्तापर्यंत मालिकेत आपण असे बघत आलो, ईश्वरीसमोर या राकेशच्या घाणेरड्यासारखे आलेले ह्या चेहऱ्याचं आता खरं रूप आलेलं असतं। राजेश आणि राकेश एकच आहे। राकेशने खूप मोठी फसवणूक करून ईश्वरीच्या घरच्यांची, तिच्या आई आणि बाबांची फसवणूक केलेली असते आणि इकडे तो अंजलीला सुद्धा आता फसवत असतो, तिला मारण्याचा सुद्धा तो प्रयत्न करत असतो। आता राकेशचा खरा चेहरा समोर आल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव प्रेमाने एकत्र तर आलेले असतात। ईश्वरीने आता अर्णवचा प्रेमाने नवरा म्हणून स्वीकार केलेला असतो। तेव्हा मात्र ईश्वरी आता स्वतःला खूप भाग्यवान समजते की तिला अर्णवसारखा नवरा मिळाला आहे, तिला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं। स्वतःचा स्वार्थ न बघता त्याने ईश्वरीची इज्जत वाचवली आणि म्हणूनच ईश्वरीला आता अर्णवचा खूप जास्त मोठेपणा हेवा वाटत असतो। आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही मिळून या राकेशच्या नावाचं जे राक्षसाचं आता हे अगदी खरं रूप आहे तर ते मात्र आता वध करण्याचा त्यांनी ठरवलेला असतो। परंतु आता अंजलीसाठी दोघेही आता हे गप्प असतात, कारण अंजली ताईसमोर हे सत्य आलं तर तिला खूप त्रास होईल, तिला जीवाचं काहीतरी ती बरं वाईट करेल आणि जर अंजलीच्या जीवाचं काहीतरी झाले तर आता ईश्वरी आणि अर्णव स्वतःला माफ करू शकणार नव्हते। परंतु आता जो काही अंजलीला मारण्याचा हा राकेश प्रयत्न करतो म्हणून आता ईश्वरीला भीती वाटत असते। तेव्हा आता ह्या राकेशला घराबाहेर काढायचं कसं असा प्रश्न ईश्वरी आणि अर्णव समोर असतो। आता त्या दोघांना हे टेन्शनच असतं। ईश्वरी जरा घरामध्ये घाबरतच राहत असते, कारण हा राकेश तिला सतत त्रास देण्यासाठी आणि तिची छेड काढण्याचा प्रयत्न तो करत असतो। ईश्वरी तरीही माघार घेत नाही, राकेशला वेळोवेळी ती चांगला धडा शिकवत असते। तर आता इकडे अंजलीसारखी अगदी सुखी संसाराची आणि आपली बाळ येण्याची अगदी वाट पाहत असते, स्वप्न पाहत असते। अजूनही तिला हेच वाटत असतं की तिच्या नवऱ्याचं म्हणजे राकेशचं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि राकेश मग ती अगदी देवमाणूस आहे आणि म्हणूनच ती राकेशच्या पुढे पुढे करत असते। अंजलीचा आता राकेशवरील ते प्रेम पाहून अर्णव आणि ईश्वरी या दोघांना खरंच खूप चीड येत असते। ईश्वरी तर अंजलीवर ऑच ठेवूनच असते जेणेकरून राकेशने अंजलीला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये। त्यानंतर आता एक दिवस ईश्वरीला रात्री खूप तहान लागलेली असते। अर्णव तर गाढ झोपी गेलेला असतो। ईश्वरीच्या टेबलवरती आता पाणी शिल्लक राहिलेले नसते। ईश्वरी एका विचित्र स्वप्नातून जागी झालेली असते, त्यामुळे ती घाबरलेली सुद्धा असते आणि तिला खूप तहान लागलेली असते। ईश्वरी आता पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जायला निघते। ईश्वरी किचनमध्ये पाणी भरते आणि ती मागे वळून आता बघते तर काही समोर राकेश उभा असतो। तो ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो, ते बघून ईश्वरी आणखीनच घाबरते, तिला मोठा धक्का बसतो। ईश्वरी मोठ्याने ओरडणार तोच लगेच राकेश तिच्या तोंडावर हात ठेवून जोरातच तिचे तोंड दाबतो, त्यामुळे आता ईश्वरी ओरडू शकत नाही। राकेश ईश्वरीला धमकी देतो की तू जर मोठ्याने आरडाओरडा केलास तर येथेच मी तुझा जीव घेईल। किती दिवस झाले अगं तू एकटी कधी भेटतेस मला याची मी वाट बघून आहे, कारण मला तुझ्या ओठावरती गालावरती किस करायचा आहे। मी खूप दिवसापासून या क्षणाची वाट बघतोय।
मी त्यासाठी भुकेला आहे. तुझा किस घेतल्याशिवाय आता माझं पोट भरणार नाही. म्हणूनच मी तुला इथे किचनमध्ये एकांतात भेटायला आलो. तू अजिबात काळजी करू नकोस. तुझा नवरा अर्णव हा शांत झोपलेला आहे आणि माझी बायको अंजलीसुद्धा. हे बघ आता ईश्वरी येथे फक्त आणि फक्त आपण दोघेच आहोत. त्यामुळे तू सुद्धा गप्प राहा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घे, आनंद घे. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तुला कळत का नाही? आणि राकेश वेड्यासारखा करत असतो. ईश्वरी स्वतःला आता त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत असते. त्याला दूर ढकलून देण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आता हे राकेशने ईश्वरीला अगदी किचनमध्ये घट्ट पकडून ठेवलेलं असतं. ईश्वरी तर खूप घाबरलेली असते. काय करावं हे ईश्वरीला काही कळत नसतं. आणि आता इतक्या मोठ्या ह्या संकटातून आता ईश्वरीला कसं म्हणजे स्वतःचा जीव वाचवायचा हे कळत नसतं. तेव्हा आता हुशार ईश्वरी लगेच कसंबसं आपला हात त्या राकेशच्या तावडीतून सोडवते. किचनवरील जो ग्लास आहे तो अगदी खाली फेकून देते आणि त्या ग्लासचा मोठा आवाज होतो. ते पाहून आता हा राकेश ईश्वरीवर खूप भडकतो. तू कितीही भांड्याचा आवाज कर, परंतु इथे तुला माझ्या तावडीतून सोडवण्यासाठी कोणी येणार नाही. कारण तुझा नवरा अर्णव आहे ना, त्याच्या कॉफीमध्ये मी झोपेचं औषध मिसळलं होतं. त्यामुळे आता तू काहीही मदतीला आज इथे तुला नेहमीसारखं कोणीही वाचवायला तो अर्णव येऊ शकणार नाही. आता फक्त आणि फक्त तू माझे आहेस आणि उद्या सकाळपर्यंत अर्णव काही उठू शकत नाही आणि माझी बायकोसुद्धा. त्यामुळे ईश्वरी आता कितीही माझ्या तावडीतून सुटण्याचा तू प्रयत्न कर, परंतु आज मी माझी भूक भागवल्याशिवाय शांत बसणार नाही. आता ईश्वरीच्या डोळ्यातून घराघरा पाण्याच्या धारा वाहत असतात. तर आता दुसरीकडे देवकृपेने मात्र आजीला जाग येते, कारण आजीला ठसका लागलेला असतो. आता आजी पाणी पिण्यासाठी येते. आजीच्या सुद्धा अगदी तेथे पाणी नसतं. तेव्हा मात्र आता आजी ही मनाशी खूप वैतागत म्हणते, या घरातील कुणाचंही आजकाल माझ्याकडे लक्ष नाही. माझ्या मग्ग्यामध्ये पाणी राहिलेलं नाही तरीसुद्धा ह्या म्हातारीला रात्री अपरात्री अगदी पायऱ्या उतरून खाली पाणी आणण्यासाठी जावं लागणार आहे. परंतु आता आजीचा सुद्धा नाईलाज असतो. त्यामुळे आता आजी अगदी मग हातात घेते आणि आजीसुद्धा पाणी आणण्यासाठी किचनच्या दिशेने जायला निघते. तर इकडे आता हा नालायक अगदी नीच राकेश ईश्वरीला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आता राकेश ईश्वरीचा केस घेण्यासाठी तिच्या गालांना स्पर्श करणार, त्याच वेळेला आजी किचनमध्ये येते आणि त्याची चाहूल मात्र आता ह्या राकेशला लागलेली नसते. आता आजी समोर येते आणि डोळ्यासमोर ते अगदी घाणेरडे दृश्य बघून आजीला खूप मोठा एक धक्का बसतो. आजीच्या पायाखालची जमीन सरकते. आजीला समोर राकेश ईश्वरीची छेड काढताना दिसतो आणि तो जे काही घाणेरडे कृत्य करत आहे ईश्वरीसोबत ते बघून आजी मोठ्यानेच हे काय चाललं असं ओरडते. आजीला समोर बघून आता राकेश खूप घाबरतो आणि लगेच ईश्वरीचा हात सोडतो. ईश्वरी आता राकेशच्या तावडीतून सुटून लगेच आजीला घट्ट अशी मिठी मारते आणि खूप मोठ्याने रडू लागते. ईश्वरी आजीला म्हणते की आजी मला वाचवा, हा माणूस खूप नालायक आहे, आजी मला वाचवा. तेव्हा आता आजी ॲक्शन घेत आजीला काहीही सुचत नाही. आजी स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसतो की नाही आणि तिचा जावई आहे तो इतका नीच घाणेरडा असेल हे आजी कसं आता ईश्वरीला शांत करते आणि समोर जाऊन राकेशचे अगदी 4 हात अगदी 4-5 सनसन कानामागी देते. हे असं ईश्वरीसोबत वागताना तुला लाज वाटली नाही का? अरे, म्हणून राकेशवरती खूप भडकते. आजीचा राग आता अनावर झालेला असतो. राकेश स्वतःला अगदी वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि स्वतःला वाचवण्याचा तो प्रयत्न करायला सुरुवात करतो. आता मात्र तो आजीच्या हात जोडून समोर येतो आणि म्हणतो की आजी, माझी काहीही चूक नाही. ईश्वरी मला फसवण्याचा प्रयत्न करते, माझी दिशाभूल करण्याचा ती प्रयत्न करत आहे. अहो ईश्वरी दिसते तशी बाई नाही, ती अगदी चालू आहे. तिने स्वतःच माझा हात पकडला, मला स्वतःच्या अंगावर खेचून घेतलं. आजी, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमचा जावई आहे आणि मी खरंच किती चांगला माणूस आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. तुमचा तर माझ्यावर किती विश्वास आहे. तुम्ही त्या ईश्वरीला पाठीशी घालतात तिची चूक असून आणि मला मारता का मारता? म्हणून राकेश आता खोटं बोलायला सुरुवात करतो. मात्र राकेशचा खरा चेहरा ओळखलेला असतो आणि त्यात म्हणजे आता आजीने रंगेहात त्याला पकडलेला असतो. तेव्हा आता आजी राकेशची कॉलर पकडते आणि त्याला जाब विचारते, तू जर माझ्या नातीला फसवलं आणि तिच्यामध्ये आता जे काही कमी होतं, कोणत्या थराला तू गेलास ह्याचे तुला भान आहे का?
आणि ईश्वरीची यात काही चूक नसताना तू ईश्वरीवर सुद्धा आरोप करतो आणि ईश्वरीचा रागराग करतो। तेव्हा मात्र ईश्वरी किती पवित्र मुलगी आहे हे मला चांगलंच माहिती आहे। ती माझी नातसून आहे हे लक्षात ठेव। तिच्या अंगाला जरी स्पर्श करण्याचं तू हिम्मत केलीस तर आज नराधमा मी तुला आता सोडणार नाही, तुझा गळा दाबेल। अंजलीला तर फसवलं, मग आता मात्र आजी जोरजोराने ह्या राकेशचा गळा दाबते। या राकेशच्या अगदी डावात आजी मात्र बसत नाही। तेव्हा आजी आता ईश्वरीवर विश्वास ठेवत राकेशला तिच्या पापाची शिक्षा देते आणि राकेशला म्हणते की हे बघ, आत्ताच्या आत्ता तू इथून चालता हो, नाहीतर मी पोलिसांना बोलवेल। पुन्हा जर तू या घरामध्ये पाऊल ठेवलंस तर गाठ माझ्याशी आहे। अंजलीला आता काय सांगायचं आहे ते मी माझं बघून घेईल, परंतु आत्ताच्या आत्ता तू माझ्या नजरेसमोरून चालता हो। नीच माणसा, पुन्हा जर आता या घराचा उंबरठा तू ओलांडलास आणि माझ्या नातसुनीला जर अगदी त्रास देण्याचा तू प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी असेल, मी तुला जिवंत नाही सोडणार। म्हणून आजी आता राकेशचा हात धरते आणि त्याला फरफटत ओढतच अगदी त्याची कॉलर पकडत घराबाहेर ढकलून देते आणि लगेच दरवाजा बंद करून घेते। आता ह्या राकेशची चांगलेच प्रकारे आजीने बदला घेतलेला असतो आणि आता एक दुर्गा अवतार बनून मात्र आजी त्या राकेशवर धावून गेलेली असते आणि ईश्वरीला आता त्याच्या तावडीतून वाचवलेलं असतं। शेवटी मात्र राकेशला त्याच्या पापाची शिक्षा तर मिळालेली असते आणि तो कायमचा आता घराच्या बाहेर सुद्धा गेलेला असतो। तर आता हे बघून ईश्वरी खूप खुश होते आणि आजीला घट्ट मिठी मारत खूप रडते। आजी ईश्वरीला शांत करत असते। आता ईश्वरी आजीला आतापर्यंत राकेशने तिला कसा त्रास दिला, कसे फसवले आणि त्याने माझ्या घरच्यांना सुद्धा अगदी किती फसवले, अंजली ताईंना सुद्धा कित्येक वेळा मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि अंजली ताईसोबत अर्णव सरांसोबत कसे वागले हे प्रत्येक आता एक शब्दानी शब्द आता ईश्वरी आजीला सर्व काही सांगते। ते ऐकून मात्र आता आजीला अगदी मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता तेथे अविनाश मामा येतो। अविनाश मामा सुद्धा आता सगळं काही आजीला सांगतो, कारण ह्या नीच माणसापासून आम्ही ईश्वरीला तर वाचवलं, आम्ही इतक्या घाईने अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न का केलं हे आता अविनाश मामा सर्व काही आजीला सांगतो। आजीचा आणखीनच विश्वास बसतो आणि मोठ्या मनाने आजी मात्र ईश्वरीला सून म्हणून जवळ घेते। तेव्हा मित्रांनो आता अगदी पुढे काय होईल, कारण शेवटी आजीने आज राकेशचं चांगली जिरून मात्र त्याला घराच्या बाहेर हकललेलं असतं। अर्णवचं अगदी सोपत काम आजीने केलेले असते। त्यामुळे आता पुढे काय होते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करत राहा।